नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे किरकिडा म्हणजेच पत्राष्टेचा केअरटेकर। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, सध्या ना या किरकिड्याचं काय सुरू आहे मला तेच समजत नाही। आधी हा किरकिडा टिकरोळी आणि टटनागिरी करायचा, आता टिकरोळी आणि तदलापूर खेळत असतो। ह्या चांडा चौकडीचा थिल्लरपणा काय संपतच नाही आहे। बाई माणसाने टायटल ठेवला होता, आम्ही सर्व रडलो आज, वी ऑल स्टार्टेड क्राईंग। पण रडताना तर दिसलेच नाही हे लोक। अडाणी माणूस काय पण टायटल आणि थंबनेल ठेवतो, लोकांना मिसलीड करतो। याला काहीच वाटत नाही का असं करताना? या साखरवाल्या काकू ना खूप ऍक्टिंग करायला शिकले आहेत आजकाल। मला वाटते यांना नाटकात काम करायचं होतं असणार तरुणपणी, पण काही कारणांमुळे जमलं नसेल, त्यामुळे तरुणपणीची इच्छा आता पूर्ण करतायत आणि या किरकिड्याच्या फालतू व्लॉग्स मध्ये ऍक्टिंग करून दाखवतायत। ह्या किरकिड्याचे एकतर सगळे व्हिडिओ स्क्रिप्टेड असतात, हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। काकू त्या दिवशीच बोलल्या की किरकिड्या जे सांगतो तसं त्या वागतात। आता या साखरवाल्या काकू बोलल्या की त्या आजारी होत्या, पण त्यांनी कोणालाच सांगितलं नाही। त्यांच्या मोठ्या मुलीला 2-2 ऑफिस सांभाळायचे असतात, तिला प्रेशर आहे कामाचं खूप। पण नाखुजाव बेबीला त्यांनी कॉल करून सांगितलं, म्हणजे त्यांना पण माहिती होतं की ही बाई रिकाम टेकडी आहे। कोण आलं नाही तरी नाखुजाव बेबी आणि किरकिडा उपट सोंड्यासारखे येणार लगेच। आणि साखरवाल्या काकू कशा किरकिरे काकूंच्या फॅन आहेत ना, आधीपासून त्या त्यांचे व्हिडिओ बघतायत, त्यामुळे त्यांना पण माहिती आहे किरकिड्याचे व्ह्यूज कोसळले आहेत, त्यामुळे असे 1-2 स्टंट केले त्याचे व्ह्यूज एकदम वाढतील। ही नाखुजाव बेबी कशी मंद वाटते कॅमेरा समोर बघते तेव्हा। जेव्हा वेडवाकडं तोंड करते ना, असं वाटते कोणीतरी हिच्या तोंडावरती गरम गरम पॅन लावला आहे आणि चपट केलंय तिचं तोंड। काय त्या किरकिरे काकू नुसते टाईट कपडे घालून बसतात। या लोकांना एवढं पण नाही समजत का की त्यांना जरा कम्फर्टेबल लूज कपडे घ्यावे? किरकिडा आणि नाखुजाव बेबी तर गावठी आहेतच, पण त्या चॅनलच्या सीईओ ला पण काही समजत नाही का? तिच्या आईचं असं बुजगावणं करून ठेवलं यांनी, ते दिसत नाही का तिला की तिला पण आवडतं हे सगळं बघायला? ह्या लोकांनी आता भूतावर पैसे कमावले, मांजरीवरती पैसे कमावले, आता मृत व्यक्तींना पण सोडत नाही आहेत हलकट लोक। काय तर म्हणे नाखुजाव बेबीचं कोणतरी रिलेटिव्हची डेथ होण्याआधी तिला समजलं होतं। मंडळी, आतापर्यंत मी ज्यांचा मृत्यू होणार असतो त्यांना कळून येतं असं ऐकलं होतं, पण इथे तर ज्यांचा मृत्यू होणार आहे ते राहिले साईडला, पण ही कोणची कोण त्यांची हिला कळून आलं। खरंच किती फेकाफेकी करतात ना हे लोक। अगं ये नाखुजाव बेबी, तू ना एक काम कर, आता रत्नागिरीला जातेस आहेस ना कायमची, तर त्या नाचणाऱ्या आजीकडे पोपट आहे बघ, तर ना तू त्या पोपटाला घे आणि रस्त्याच्या एका कोपऱ्यावर नाही तर झाडाखाली चटई टाकून बस भविष्य सांगायला। खरंच काय येडपट माणसं आहेत, उगाच काही कॉन्टेंट नाही म्हणून पकवत बसतात। अरे लाज वाटते का रे तुम्हाला असं खोटं नाटं सांगून लोकांना फसवायला? अरे तुम्ही दोघं नालायक आहातच, पण तुमच्या दोघांची आई पण काय भारी सपोर्ट करते तुम्हाला। आणि मला एक समजत नाही रे हलकटांनो, तुम्ही रोज व्हिडिओ टाकता, एकदाही कोणत्याच व्हिडिओ मध्ये असं तुम्ही सांगितलं नाही की नाखुजाव बेबीचा XYZ रिलेटिव्हची डेथ झाली आहे किंवा व्हिडिओ मध्ये ती नव्हती, असं कधीच झालं नाही। माहेरी जायची तेवढंच, बाकी सगळ्या व्हिडिओ मध्ये तर ती हसताना खिदळतानाच दिसली आहे। आणि तुम्ही जे सांगता की ती खूप रडली, हे कधी झालं मग? उगाचच काहीतरी स्वतःची स्टोरी क्रिएट करायची आणि लोकांना सांगत बसायचं। काय त्या किरकिड्याचे हातवारे ती स्टोरी सांगताना? आता तुम्हाला तर माहितीच आहे मंडळी, मला याने असे हातवारे केले की स्टीलची स्केलच आठवते आणि मग त्या स्केलने ह्याच्या हातावरती सटासूट मारावंसं वाटते। आता डेथ झाली होती गावी आणि त्यांचा आत्मा फिरत होता मुंबईला। काय हे अंधश्रद्धा पसरवतात? आणि ती स्टोरी सांगताना पण मध्येच नाखुजाव बेबीने रडण्याची ऍक्टिंग सुरू केली होती। हा किरकिडा आणि साखरवाल्या काकू एकमेकांकडे बघून स्माइल करत होते, तेव्हा त्या नाखुजाव बेबीच्या डोळ्यातून एक अश्रूही आला नव्हता, नुसतं तोंड वाकडं करून रडण्याची ऍक्टिंग करत होती। ते बघून या दोघांना हसायला येत होतं। लाज सोडूनच दिली आहे वाटते या फॅमिलीने। मला हेच समजत नाही, हे लोक रस्त्याने येता जाताना कसे वावरत असतील? काहीच कसं नाही वाटत यांना? डॉलरसाठी हे लोक खोटं बोलतात, यांची पोलखोल होते। प्लस गुढीपाडव्यालाच ते खाजवा-खाजवी प्रकरण उघडकीस आलं आहे, तरी पण झोपडास्टेमध्ये हायजीन मेंटेन केली जाते बोलतात, लोकांना स्वतःच्या जेवणाचं कौतुक करून दाखवतात। एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून या किरकिड्यामध्ये?
आता मंडळी तुम्हीच सांगा, ह्या लोकांना रिलेशनशिप सांगायला काय प्रॉब्लेम आहे? लग्नाला यांच्या 3 वर्ष होतील. किरकिरे काकू अंदमंद बघताना बोलतात आमची माणसं आमची माणसं. मग त्यांना का नाही सांगत सगळं? त्या नाकूजो बेबी बद्दल, तिच्या फॅमिली बद्दल एवढी लपवाछपवी कशाला करतायत? तिच्याबद्दल सांगायला यांना कसली भीती वाटते? आणि काय हो मंडळी, हे लोक बसले होते तर पुढ्यात खुर्चीवरती ते छोटस स्टूल कशाला ठेवलं होतं यांनी? आता मृत व्यक्तीचा विषय चालू होता, त्यात किरकिड्याने पण हात धुवून घेतले. लगेच स्वतःचा मोठेपणा सुरू केला. आम्ही एका शोक सभेला गेलो होतो, तिथे आम्ही 5,000 दिले त्याच्या घरच्यांना, आणि अशी हवा आली असं वाटलं त्या व्यक्तीने खुश होऊन मला मिठीच मारली. आणि काय तर म्हणे आजूबाजूला हवा नाही आली, जी हवा आली ती माझ्याकडेच आली. आणि आपल्याला समजते ना कोणीतरी आपल्याकडे हवा फेकली आहे ते. काय रे बिंडोक माणसा, हवा फेकायला तो काय बॉल आहे का रे? मला असं वाटते तू फॅन खाली उभा होता असशील आणि कोणीतरी फॅनचं बटन दाबलं असेल, त्याच्यामुळे फॅन चालू झाला असेल, त्यामुळे तुला गारगार वाटलं असेल. किरकिड्या, तूच विचार कर ना. मृत व्यक्तीने तुला खुश होऊन मिठी मारायला काय तू तुझी प्रॉपर्टी त्याच्या घरच्यांच्या नावावरती केली होतीस का रे? साधे 5,000 तर दिले होतेस. 5,000 ही काय मोठी रक्कम नाही रे. मध्येच किरकिरे काकूंनी प्रवचन द्यायला सुरू केलं. काकू बोलतात की फॅमिलीमध्ये कोण कसाही असला तरी त्याच्याशी नीट वागावं, शेवटच्या टाइमला तरी निदान भेटायला जा. अहो किरकिरे काकू, प्लीज हा प्लीज, एवढा साधेपणाचा आव आणूच नका तुम्ही. आणि ही अशी वाक्य तुमच्या तोंडून तर शोभतच नाही. अहो स्वतःच्या सख्या बहिणीचं सुख तुम्हाला बघवलं नाही, तिचा चॅनल ग्रो झाला, तिची परिस्थिती सुधारली, मुलीचं लग्न झालं, या सगळ्यात तुम्ही तिला सपोर्ट देखील केला नाही. आणि तुम्ही काय सांगताय दुसऱ्यांना रिलेशनशिप चांगले ठेवायला? स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. असली गत आहे तुमची. हा किरकिडा खोटा माणूस बोलतो चांगले कर्म करा, दान धर्म करा, देवाचे नामस्मरण करा. अरे निर्लज्ज माणसा, तुझे कर्म बघ आधी. म्हाताऱ्या काकांना कसा पिडतोयस तू, त्यांच्याकडून सगळी कामं करून घेतोस. ते दान धर्म तू कधी केलं होतंस रे? तूच आठव जरा, आम्हाला नको शिकवूस. आणि काय तर देवाचं नामस्मरण करा. अरे तुझ्या बायकोला शिकव आधी देवाचं नाव घ्यायला. शिर्डी सारख्या पवित्र जागी जाऊन ही बाई शिवी देते आणि तू वर तोंड करून लोकांना सांगतोय की देवाचं नामस्मरण करा. अरे जनाची नाही निदान मनाची तरी लाज बळग रे. स्टोरी सांगून पकवून झालं आणि काकू बोलतात चल बस झालं आता, आम्हाला भूक लागली आहे, जेवायचं आहे. म्हणजे आता तुम्हीच विचार करा मंडळी, हे लोक किती नाटकी आणि स्वार्थी आहेत ते. यांच्याकडे त्या दिवशी काहीच कॉन्टेंट नव्हता म्हणून हे लोक अशी स्टोरी सांगत बसले होते. आता तदलापूरच्या घरात ना हे लोक अचानक टिकरोईच्या घरात दिसले. मोठा BMS केलेला अडाणी बोलतो की आम्ही याआधी जेवढ्या लोकांना रेंटवर ठेवलं होतं त्यांच्याकडनं अग्रीमेंट नव्हतं केलं, मग ते भाडं देत नाही. आता आम्ही अग्रीमेंट करायला चाललोय. रेंटवर आपण कोणाला ठेवतो तर कोण असा व्यक्ती आहे हो मंडळी जो असाच कोणाला पण राहायला देईल किंवा शॉप चालवायला देईल? हा किरकिडा तर कधीच फुकट राहू देणार नाही कोणाला. हा माणूस जे काही याच्या तोंडून बोलतो ना, शब्दनी शब्द खोटा असतो. 1% पण मला याच्यावरती भरोसा नाही. दुसऱ्या दिवशी 3 माकडं ट्विनिंग करून चालले उणगायला. आता काका नाही दिसत यांना, त्यांना घरात ठेवायचं आणि काम करायला सांगायचं, स्वतः मात्र जीवाची मुंबई करायची. नाकूजो बेबीने झेडमार्ट मधला टॉप घातला होता आणि याने स्टेशनवर 100ला 4 शर्ट मिळतात त्यातलंच एक शर्ट घातलं होतं. किरकिरे काकू मस्त एकदम गेस्टने दिलेल्या ड्रेस पीसचा ड्रेस शिवून मिरवत होत्या. खोट्या माणसाने या व्हिडिओचं टायटल पण ठेवलं होतं चला ताईच्या घरी. पण कोणती ताई? CEO नाही तर बत्तीशी दाखवून थिल्लर डान्स करणाऱ्या पुनीता ताईकडे. त्या रिक्षामध्ये तिघांना बसायला जमत देखील नव्हतं तरी कसे बसले होते. मंडळी तुम्हाला नाही वाटत का ही पुनीता ताई जरा जास्तच प्रमाणाच्या बाहेर यांना भाव देते? एवढा भाव तर ती चॅनलची CEO पण देत नाही यांना. टोप भरून बिर्याणी मागवली होती या दोघांसाठी तिने. आणि जेव्हा सुट्टीमध्ये ही ताई गावी गेली होती हिच्या मुलांना घेऊन, तेव्हा हा किरकिडा काय करायचा तर गेस्टला बनवलेलं जेवण उरायचं त्यातलंच त्यांना द्यायचा. त्या पुनीता ताईची फ्रेया तर स्वतःला एकदम सोबो समजते, काय ते तिचं चालणं बोलणं आणि वागणं. हा आता ही नाचरी ताईच दिवसभर किरकिरे काकूंसोबत असायची लहानपणी, त्यामुळे तिच्यातच काकूंचे गुण उतरलेत. मग त्यात मुलीचा तरी काय दोष असणार ना बिचारीचा. त्या मॉल मध्ये H&M ला बघून नाकूजो बेबी खुश झाली तर किरकिडा बोलतो H&M ला बाहेरूनच बघायचं. हा अरे बाई माणसा, बरोबर बोललास एकदम. तुला तुझी लायकी माहिती आहे त्यामुळे लायकीत राहूनच तू उत्तर दिलंस की बाहेरूनच बघ, आज जाऊन ते काही आपल्याला परवडायचं नाही. असं वाटते झुडिओ मध्ये फर्स्ट टाइमच हे लोक गेले होते. किरकिड्याने न्यूजपेपर प्रिंट वाले शर्ट उचललं आणि ट्राय करायला घेतलं. ट्रायल रूम मध्ये जाऊन कॅमेरा ऑन केला आणि कपडे घालून दाखवत होता.
काय रे किरकिड्या, वेडा आहेस का रे तू जरा? ते शर्ट तुला कसं दिसतंय ते बघून आम्ही काय करायचं रे? त्यापेक्षा तो व्हिडिओ काढून किंवा फोटो काढून नागपूजाऊ बेबीला दाखवलं असतंस तर बरं झालं असतं. ती नागपूजाऊ बेबी किड सेक्शन मध्ये गेली. हो, स्वतःसाठी कपडे घ्यायला नाही हो मंडळी, सीईओच्या मुलीसाठी. हा, आता ती बालिशाळा आणि किड सेक्शन मध्ये गेली म्हटल्यावर ही स्वतःसाठीच कपडे घ्यायला गेली हे वाटणं साहजिकच आहे हो. आता ही तिथे गेली किड सेक्शन मध्ये. तिला फ्रॉक आवडला तर घ्यायचा ना, पण कसलं काय प्राइस टॅग बघत होती त्या फ्रॉक मध्ये. 300 रुपयाला होता असणार तो फ्रॉक, पण ते पण हिला महाग वाटलं. काय करणार, रस्त्यावरून 100ला 4 घ्यायची सवय झाली आहे ना तिला. बिंडोक बाईला मरून पॅन्टवर टी शर्ट हवं होतं. आता टी शर्टचं सेक्शन वेगळं असते. ही क्रॉप टॉप मध्ये टी शर्ट शोधत होती. काय हिची अक्कल ना. ह्या लोकांनी ना फक्त पिंक सँडल आणि एक ती ब्ल्यू कलरची सँडल घेतली प्लस एक शर्ट. किरकिड्याने जे न्यूजपेपर प्रिंट सोबत एक घेतलं होतं ना ट्राय करायला, ते शर्ट, तिने मिळून या लोकांचं अराउंड 1200 रुपयाचं बिल झालं असणार. पण अडाणीबाई बिल तर असं फ्लॉन्ट करत होती जसं की लाखो रुपयाची शॉपिंग करून आली आहे. त्या रेन फॉरेस्ट रेस्टो बारच्या बाहेर वेटिंग एरिया होता. तर बिंडोक बोलतो, बसा बसा बसा, फोटो काढायला आहे. आपण बार के बाहेर बसले है हम लोग. अरे, एकतर हिंदी बोल नाहीतर इंग्लिश किंवा मराठी मध्ये बोल रे. काय ते सगळ्या भाषांची वाट लावून टाकतोस. अडाणी माणूस बोलतो, काय तर नागपूजाऊ बेबीसाठी 3 सँडल भेटले आहेत आम्हाला. सँडल भेटले आहेत? कसे भेटायला आले रे अडाण्या? त्या मेलेल्या आत्म्यासारखे ते सँडल पण जुडिओ मधून बाहेर आले का भेटायला तुझ्या नागपूजाऊ बेबीला? किती वेळा सांगायचं मूर्ख माणसा तुला. वस्तू मिळतात, माणसं भेटतात. काय रे, तुझ्या डोक्यात नारळ आणि कांदे बटाटेच भरले आहेत का रे? आणि काय तर म्हणे टीचरचा जॉब आला होता. त्या ट्विस्ट अँड टेस्ट वाल्याजवळ काकू तर एकदम लहान मुलांसारख्या करत होत्या. त्या फुनिता ताईची मुलं राहिली बाजूला, यांची मस्तीच सुरू होती. तिथे पण हाताची कथकली करणं काय किरकिड्याचं थांबत नव्हतं. कोणला हात लावून प्राइस विचारत होता. त्याला वाटलं 25-30 रुपयाला असेल आईस्क्रीम. 300 रुपयाचं आईस्क्रीम बघून ह्याचे डोळे पांढरे पडले. किरकिड्याने विचार केला असेल त्यापेक्षा बाहेर एक फॅमिली पॅक घेतला असता, एक स्लाइस सगळ्यांना मिळालं असतं खायला. बावळट माणसाने काकूंनी उष्टवलेलं आईस्क्रीम सगळ्यांना टेस्ट करायला लावलं. काकूंना आहेत 1760 आजार. आजारी माणसाचं उष्ट असं कोणी खाते का? त्या पुनिता ताईला पण अक्कल नाही. वाढली आहे म्हणून वाढली आहे वाटते. त्या फ्रेयाने तोंड जरा वियर्ड केलं होतं, पण काकू सगळ्यांच्या तोंडातच देत सुटल्या होत्या. अहो, आईस्क्रीम बद्दल बोलते हो मंडळी, काहीतरी वेगळा विचार नका करू आता. मी आईस्क्रीम खाणार नाही बोलून बोलून हातातच कोण घेऊन फिरत होता. लाईफ मध्ये पहिल्यांदाच 300 रुपयाचं आईस्क्रीम खाल्लं, पण सुंदर आहे बोलतो. मला वाटते कधी नॅचरल्स वगैरेला पण गेला नसेल हा, आणि गेला असेल तरी सिंगल स्कूप खाऊन आला असेल. हा आहे चणे शेंगदाणे खाणारा सेलिब्रिटी, पण थापा तर असं मारतो जसं की सोन्या चांदीचा चमचाच तोंडात घेऊन जन्माला आला आहे. त्या पुनिता ताई आणि तिच्या मुलीच्या बिहेवियर वरूनच समजत होतं की त्यांना याचं वागणं पटत नाही आहे. पण काय करणार, गळे पडू फॅमिली आहे. काही केल्या पाठ सोडतच नाही आहे त्यांची. तो खुजल डोनट घेत होता. त्याने ऑर्डर दिली. किरकिड्याला वाटलं पेमेंट करावी लागेल म्हणून लगेच तिथून पळ काढला. पण खुजल जेव्हा डोनट खात होता तेव्हा कॅमेरा आरपार जाईल असं त्याच्यावरती झूम केलं या बाई माणसाने. याला वाटलं आईस्क्रीम जसं काकूंने टेस्ट करायला दिलं होतं सगळ्यांना, तसंच डोनट पण टेस्ट करायला मिळेल. बाई माणसाचा पचका झाला. मॅकडी मध्ये डे वाईज काय ना काहीतरी ऑफर असतातच. तर त्या दिवशी ह्याला 208 रुपीजला 4 बर्गर मिळाले. पण 208 ऐवजी ह्याने 2 रुपये वाढवून सांगितली प्राइस. खुजल तिथेच बसला होता. त्याने मस्तच पचका केला याचा परत. तो बोलला 210 रुपयाला नाही तर 208 रुपयाला 4 बर्गर मिळाले आहेत. काय हा विचित्र माणूस आहे. त्या बर्गरला असं ओपन करून कोण बघते? हा माणूस कोणत्या ग्रहावरून आलाय ना तेच मला समजत नाही. खरं तर याला माणूस बोलण्याच्या पण लायकीचा नाही आहे हा. ह्याचे हे असे वेडे वाकडे चाळे बघून शपथ तळपायाची आग मस्तकात जाते माझ्या. मेयोनेजला बघून बोलतो, हे बघा मध्ये श्रीखंड लावलंय. आणि ती नाखुजाऊ बेबी कांदा बाहेर काढून खात होती. आता मंडळी, बर्गर मध्ये कोण श्रीखंड लावते हो? उगाच आपलं काही बोलायला सुचत नाही म्हणून काहीतरी वेड्यासारखं बोलत बसतो. आणि अगये बाई नाखुजाऊ बेबी त्या बर्गर मधून कांदा सेपरेट करून काय खात होती? तो काय चिकनच्या रश्यात पाव बुडवून तोंडी लावायला कांदा घेतला होतास का? तिसऱ्या दिवशी भंगारवाला आला हातात गोणी घेऊन भंगार गोळा करायला. सामान व्यवस्थित बॉक्स मध्ये भरायचं तर नाही, गोणीमध्ये कोण असं सामान भरते? ह्याच्या सासूने पण जेव्हा रूम खाली केला होता तेव्हा एकदम रीतसर त्यांनी शिफ्टिंग केली होती. आणि स्वतःला एवढं सेलिब्रिटी समजतो हा किरकिडा, पण 4-5 हजार वाचवायला अशी चिंदीगिरी करतोय. कमाल आहे याची.
आता त्या दिवशी मी बोलली ना, बिंडोक माणूस आंघोळ करतो की नाही माहिती नाही, तर म्हणून प्रूफ देत होता मला. टोप भरून पाणी तापवायला ठेवत होता आंघोळीसाठी. त्या दोन बायका बोलतायत तर त्यांच्यामध्ये नुसतं मध्ये मध्ये करायचं असते याला. अरे बाबा गप ना रे, गप जरा. किती ती बडबड. तुझी फालतूची बडबड ऐकून माझे कान दुखायला लागलेत रे. ह्याच्या गोण्या बघून असं वाटत होतं की खरंच भंगारवाल्याला कसं आपण सामान देतो घरातलं जुनं झालेलं तसंच. आणि त्या मुवजला बोलतो लिफ्ट पकड के रखो वरना लिफ्ट चली जाएगी. अरे अडाणी माणसा, होल्डचं पण ऑप्शन असते रे प्रत्येक लिफ्ट मध्ये. कोणत्या बिल्डिंग मध्ये राहतोयस तू? काय तर म्हणे लिफ्ट को पकड के रखो. अरे तुला ना पकडून रशीने बांधून ठेवलं पाहिजे. जास्तच वळवळतोयस तू हल्ली. किरकिडा बोलतो टिकरोईवरून स्टेशनला माणसं उभी असतात त्यांना घेऊन आला आहे. आधी ना मंडळी हा पण असाच उभा राहायचा असेल स्टेशनला हमालगिरी करत. त्या किरकिरे काकूंना विचारतो तू सकाळपासून काय काय काम केलंस? अरे बिंडोक माणसा, त्या काकूंनी आजपर्यंत कधी काय काम केलंय का रे? तू त्यांना आता विचारतोयस. काकू तर काय बाबा एकदम निराळ्याच आहेत. निर्लज्जासारखं बोलतात. मी आता झोपून उठली आहे. जेवण त्या ढाई काकांनी बनवलं होतं आणि नाखूजाऊ बेबी मसाल्याच्या डब्यांना पॅक करत होती. पण भासवत तर अशी होती जसं की सगळं जेवण तिनेच एकटीने केलं आहे. काय हो मंडळी, शॉर्ट्स वर सॉक्स घालून कोण फिरते? म्हणजे हा किरकिडा सामान मूव्ह करताना दाखवत होता ना, तेव्हा त्या शॉर्ट्सच्या खाली सॉक्स घालून फिरत होता म्हणून विचारलं हो. त्या टिकरोईच्या घरात पण याने काय तो डोंबार केलेला. ह्याच्या चाळीतल्या घरात आधी भाडेकरू होते ना, मग ह्याचं सामान अर्ध तिथे काय करत होतं? आपण कोणाला रेंटवरती रूम देतो तर आपलं जे काही सामान आहे ते आपण आपल्यासोबत घेऊन जातो ना. मला तर अजूनही विश्वास बसत नाही आहे की याने तो रूम रेंटवरती दिला होता असेल याआधी. नक्कीच ते ढाई काका आणि भालू तिथे राहत होते असणार. मंडळी मागे याने ते कास्य थाली आणली होती माहिती आहे ना फूट मसाज साठी, तर त्या मशीनला पण याने पैशासाठीच आणली होती. पण दाखवत असा होता की काकूंसाठी आणली आहे. हा जेव्हा टिकरोळीला गेला होता तेव्हा तिथे बोर्ड होता कास्य थाली फूट मसाज कितीतरी ठराविक टाइम साठी 40 रुपये मध्ये. खूप डोकेबाज माणूस आहे हा. त्या काकांना याने ती मशीन दिली असणार आणि त्या मशीन मध्ये जेवढे लोक फूट मसाज करायला यायचे होते असतील ते पैसे ढाई काकांसाठी होते असणार. 8 जुलैला याने तो ट्रक पाठवला आहे. 8,000 जीपे जेव्हा याने केले तेव्हा मुद्दाम झूम करून दाखवत होता. घरी गेला ती मांजर बिचारी एका साईडला बसली होती तर मांजरी जवळ जाऊन बोलतो काय तर, हा बघा आमच्या भालूचा दिल बघा. अरे बिंडोक माणसा, एक काम कर ना, आता तसाच मिरर समोर जाऊन उभा राहा आणि आम्हाला विगीनबाईचा वीक दाखव ना प्लीज. खूप मजा येईल रे सगळ्यांना. जेवायला खाली मांडी घालून बसला होता तर बोलतो बघा आम्ही कसं गरिबांसारखं जेवायला बसलो आहे. अरे बाबा काय काय बोलतोस काय हे? गरिबांसारखं म्हणजे काय? तू काय कोण मोठा राजा लागून गेलास का रे? सर्वसामान्य माणसं असंच जेवतात खाली मांडी घालून. आणि गरीब श्रीमंत काय हे भेदभाव करतोय तू? एक गोष्ट विसरू नको, आईच्या जीवावर ही मजा सुरू आहे तुझी. तू काहीच मेहनत केली नाही आहेस, त्यामुळे ना जास्त हवेत उडू नको. पाय तुझे जमिनीवरतीच राहू देत. त्या भालूला उगाच पिडत होता. तिने रागाने त्याला दात मारला तर बोलतो तुमची पण कॅट अशीच चावते का तुम्हाला? अरे अडाणी माणसा, पहिलं तर ना तुझ्यासारखं आम्ही आमच्या पेट्सला त्रास देत नाही. कधी ना आम्ही तुझ्यासारखं आमच्या पेटची कळ काढायला जातच नाही. त्यांचे लाड करतो छान, त्यामुळे ते आम्हाला कधी असं चावत नाही. अरे आपण नीट राहिलो ना की ते पण जीवाला जीव लावतात. खरं बोलू का, तुझ्या मांजरीला पण ना तू जवळ असलास की बॅड वाईब्स येतात म्हणून ती तुझा राग राग करते. कधी ती ढाई काकांना असं का नाही करत विचार कर. त्यांना ती नकं का नाही मारत किंवा चावायला का नाही जात? कारण ते नेहमी तिचे लाड करतात. कधीच तिला हडतूड किंवा स्वार्थासाठी वापरत नाही. प्राण्यांना पण ना सगळं समजते बरं का. त्या ढाई काकांनी 2 चप्पल घेतल्या स्वतःला. ते पण ओरडून ओरडून सांगत होता. नाखूजाऊ बेबीने विगीनबाईला चड्डी आणली होती तर लगेच मम्मीला सांगतो, मम्मी हे बघ हिने मला शॉर्ट्स आणले आहेत म्हणून मी हिला पैसे देत नाही. माझ्याकडे भरपूर शॉर्ट्स आहेत. तर ती नाखूजाऊ बेबी ह्याला ओरडून बोलली, ए गब्बस, एक चैन गेलेली आहे, एक फाटलेली आहे, अशा चड्ड्या आहेत तुझ्याकडे. शी, त्या नाखूजाऊ बेबीने पूर्ण इज्जतच काढली या बाई माणसाची. फाटक्या आणि चैन गेलेल्या पॅन्ट वापरतो हा बाई माणूस. खरंच किती निर्लज्ज माणूस आहे ना. त्या झोपड्या स्टे मध्ये घालून फिरत होता. म्हणजे एवढ्या दिवसांपासून गेस्ट समोर हेल्पर समोर काय काय घडलं असेल ते त्यालाच माहिती. आता काहीतरी ना नवीनच प्रकार सुरू केलाय या बाई माणसाने. आतमध्ये कोणाला तरी कॅमेरा घेऊन उभं करतो आणि असं दाखवतो मी बाहेरून आलोय आणि डायरेक्ट कॅमेरा ऑन करून मग व्हिडिओची सुरुवात होते. बाहेरून याने चहा, मेदूवडा, नारळ पाणी, शिरा उपमा आणि मसाला डोसा आणला होता. बाई माणसाने सांगितलं ढाई काकांसाठी वडे आणले आहेत. त्यांच्या हातात पण दिले आणि खायला बसला तेव्हा बोलला 4 वडे आहेत.
इथली थुकी तिथे कशी करावी ना हे याच्याकडून कोणीतरी शिकावं. भाई काकांसाठी आणलेले वडे पण ह्यानेच खाल्ले. हा असा खात होता ना ते बघून मला कसं तरी होत होतं. बिंडोक माणूस बोलतो मग असताना तर मग मधूनच खाल्लं असतं. नालायक माणसा, आता ना तुला काहीतरी चांगलंच बोलली असती रे, पण अण्णाचा अपमान नाही करू शकत मी, म्हणून सोडतेय तुला. त्या नाकूजव बेबीने मस्त मिटक्या मारत मारत सगळं खाल्लं, पण जेव्हा रस्त्यावरून मेदूवडे आणलेत बोलला तेव्हा तिचं रिॲक्शन बघण्यासारखं होतं. ही बाई खाऊ गल्लीमध्ये हवऱ्यासारखे खाऊन आली आहे आणि स्वतःही झोपडास्टेला कुठे कुठे हात लावून खाजवून बिजवून लोकांना अनहायजेनिक फूड देते, तेव्हा हिला काहीच वाटत नाही, पण स्ट्रीट फूडला तोंड वाकडं करते. हिचं असं आहे, मी नाही त्यातली कडी लावा आतली. स्ट्रीट फूड ती खाणार नाही म्हणून विगीनबाई पण तिला सपोर्ट करत होता की अगं वडे रोडवरचे होते, डोसा हॉटेल मधला आहे. अरे नालायक माणसा, कुठे ते 30 रुपीजचा डोसा रोडवर मिळणारा आणि कुठे 100 रुपयाचा रेस्टो मध्ये मिळणारा. हलकटा, तू ना 30चाच घेणार, त्यात पण 70 रुपये वाचवशील. असा चिकट्या आहेस तू, किती खोटं बोलतोस रे. निदान घरच्यांसोबत तरी प्रामाणिक राहा. संध्याकाळी ती नाकूजव बेबी डाळिंब सोलत होती तर तिला विचारतो, हे काय करतेस? अरे तुला दिसत नाही का रे विंडोक माणसा? नसेल दिसत ना तर डॉक्टरकडे जा आणि डोळे तपास. काय असले 65 प्रश्न विचारतोस? ती नाकूजव बेबी बोलली, डाळिंब सोलते. तर तिला विचारतो, काय तर कशाला सोलतेस? अरे बिंडोक माणसा, आता ती गजरा बनवणार आहे रे त्या सोललेल्या डाळिंबाच्या दाण्यांचा आणि तुझ्या घरट्यावरती माळणार आहे. बावळट माणसा, तुला एवढी साधी अक्कल नाही का रे? डाळिंब सोलून खायलाच काढणार आहे ना ती दाणे. काय उगाच नको तो टाइमपास करतोस? ह्या काकूंने गोळ्यांचा बाजार मांडला होता. आता हे बघून लोकांनी काय करायचं की आता या लोकांची अशी अपेक्षा आहे की येताना गोळ्या पण गेस्ट लोकांनी घेऊन याव्या. खोट्या माणसाने त्या व्हिडिओमध्ये टायटल ठेवला होता, ताई घेऊन आली जेवण. आता ही ताई पण कोणती होती तर फुनिता ताई. त्या चॅनलच्या सीईओच्या फॅमिलीने तर या लोकांना वाळीतच टाकलंय वाटते. लाळ घोट्या बोलतो, घरातलंच जेवण आवडते मला, बाहेरचं नाही. पण ओट्यावरती तर चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनोचं पॅकेट होतं. म्हणजे डॉमिनोज मधून या लोकांनी पिझ्झा खाल्ला होता. एवढं त्या ताईने जेवण पाठवलं होतं, पण बोलतो भाजी पुरणार नाही म्हणून आम्ही दुसरी भाजी बघायला जातोय. भाजी बघायला जातोय? अरे ते काय मुलगी बघण्याचा कार्यक्रम आहे का रे? अडाणी माणसा, भाजी आणायला जातोय बोल ना, बघायला जातोय काय? आता सगळे बोलतात ना बाई माणसाला एक पण मित्र नाही आहे, बायकांमध्येच लुडबुडत असतो. तर बिचाऱ्या एका मुलाला कुठून पकडून आणलं होतं आणि कॅमेरा समोर दाखवलं. तो दादा जर माझं पॉडकास्ट ऐकत असेल ना तर त्या दादाला मला एकच विचारायचं आहे, काय रे दादा, 500,000 रुपयासाठी काय तू पण ह्या बाई माणसाचा मित्र बनून आलास कॅमेरा समोर? हा नालायक माणूस तर बदनाम आहेच रे, आता तुझी पण बदनामी करतोय. आता मित्र आलाय तर निदान त्याला भेटायचं, बसवायचं, खायला प्यायला ऑर्डर तर करू शकत होता ना माणूस. भलेही तो याच्याकडे रेंटवरती राहणार होता, पण माणुसकीच्या नात्याने किंवा आपल्याकडे पाहुणा आलाय म्हणून तरी काहीतरी करायला हवं होतं. पण कसलं काय, बाई माणसाने बायकोला पुढे केलं आणि स्वतः बसला होता व्हिडिओ एडिट करायला. आता यावरूनच समजते मंडळी की तो मुलगा याचा मित्र नव्हता. स्कूल कॉलेज फ्रेंड भेटले की जी एक्साइटमेंट असते ती वेगळीच असते, पण ह्या दोघांकडे बघून असं जराही वाटत नव्हतं की हे जुने मित्र होते. मंडळी, काय त्या किरकिरे काकू, भरल्या घरात असं राहू नये, सारखं लोळत पडलेल्या असतात, ते पण मेन डोरकडे पाय करून. खरंच कठीण आहे या काकूंचं. त्यात भरीस भरती नाकूजव बेबी. आता गाऊन घालते तर निदान चांगले तरी घालायचे ना, काय ते भानसुरं घालून फिरते. हिचे गाऊन बघून असं वाटते 100-150 रुपयाचे गाऊन आहेत. किती पातळ कपड्याचे गाऊन आहेत दोघींचेही. निदान आतमध्ये पेटीकोट परकर जे काय असेल ते तरी घालायचं ना, पण तेही नाही. आता अंधमंद भक्त बोलतील घरात असतर आहेत ते, मग एवढं कशाला? तर मला देखील माहिती आहे ते घरातच आहेत, पण कॅमेरा ऑन करून 5 लाख सबस्क्रायबर असलेल्या चॅनलवर उघडपणे व्हिडिओ अपलोड करतायत. लोक बघतायत, निदान नीटनेटकं तरी राहावं ना. त्या किरकिऱ्या काकूंचं पोट बघून मला तर काळजीच वाटते त्यांची. काय त्या जराही हालचाल नाही करत, त्यांच्यासारखीच त्यांची ती मांजर आहे, एकदम आळशी. विगीनबाईची ट्रेन कॅन्सल झाली होती तर बोलतो आपण नॉर्मल माणसं असतो तर गेलो असतो 2nd क्लासने. आता बघितलं ना मंडळी, हा स्वतःला ॲबनॉर्मल समजतोय. यांना कार आवडत नाही बोलतो, मग त्या लाल परीला याने जाळून टाकावं मी तर बोलते. बिंडोक माणसा, रोड ट्रिपला स्वतःच्या गाडीने फिरायला किती मजा येते रे. तुला गाडी चालवता येत नाही ते सांग ना, आणि पेट्रोल पण जाईल जास्त म्हणून ही सगळी नाटकं करतोयस ते सांग ना. कितीतरी लोक पेट्सला पण आपल्या गाडीतून नेतात, पण या चिकट्याला पैसे वाचवायचे आहेत फक्त. आता त्या नाकूजव बेबीला कोण मरणार आहे ते आधीच समजते आणि या किरकिड्याला गाडी कॅन्सल कधी होणार आहे ते आधीच समजते.
म्हणून याला समजल्यामुळे तो एक्स्ट्रा वेळ झोपून होता. काय ते सॉक्स घालून फिरतोय ना शॉर्ट्सवर, त्याच्या पाठचं लॉजिकच मला काही समजत नाही आहे. हा काय प्रेग्नेंट वगैरे आहे का की याला लादीवर पाय ठेवायला होत नाही आहे. आता 2 दिवस किरकिडा रिलेटिव्ह कडे जाणार आहे राहायला. एक गोष्ट बोलू का मंडळी, त्या भालूचे हाल खरंच मला बघवत नाही आहे. ह्याने जी बॅग घेतली आहे ती 5 किलोच्या कॅट डॉग साठी ठीक आहे. 5 किलो पेक्षा जास्त वजन असलेली कॅट किंवा डॉग त्यात अनकम्फर्टेबल होणार. जास्त वजन होल्ड करणारं एक बास्केट पण मिळते मोठं, जे 6,000चं आहे. पण हा चिकट्या कसलं घेतो एवढं महागडं बास्केट. उगाचच त्या भालूला बॅग मध्ये ठेवून नाचवत होता. काय आहे हे, याला असं गोणीत भरलं आणि कोणी गोल गोल फिरवलं तर कसं वाटेल याला. त्या किरकिरे काकू स्वतः बोलल्या तिला बॅग पण कमी पडते, तरी कोंबून तिला भरलंय आतमध्ये. किरकिड्याची ट्रेन सुटणार आहे टनवेल वरून, म्हणून हा गेलाय टनवेलला. कदाचित हा मत्स्यगंधा एक्सप्रेसने जाणार असेल, कारण की तोच बोलला साऊथची ट्रेन आहे. स्वतःकडे बाई माणूस कोणाला बोलवत नाही, पण दुसऱ्यांकडे फॅमिलीला घेऊन मुक्काम करेल. आता बघू कधी जातो या गावी. पण मुंबईकरांनो, आता तुम्हाला बरं झालंय, किरकिडा कायमचा गेला. अहो मुंबई सोडून हो, आता एक पण मीटअप नसणार त्याचा. मस्त ना. हो मस्त. तर मंडळी आजसाठी एवढंच. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.